नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमच्या सर्वांची लाडकी अक्षता पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण अत्यंत सोपा व्हिडिओ बघणार आहोत। आपण जे कपड्याचे लटकन बनवतो ब्लाऊजसाठी त्याचा एक सोपा व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला शिलाई दिसणार नाही आहे। तर चला आपण व्हिडिओला चालू करूया। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे आपली जी नॉट, आपण ब्लाऊजला जी मागे नॉट लावतो ती नॉट लागणार आहे आणि एक चौकोन कापड लागणार आहे। तर आपण काय करणार आहोत, पहिला आपली जी नॉट असणार आहे ती नॉट प्रॉपर असे हे चौकोनांच्या कोनांवरती ठेवून घेणार आहोत आणि ह्याच्यावरती शिलाई मारणार आहोत। शिलाई आपल्याला कशी मारायची आहे तर हे बघा, आपण ही नॉट अशी ठेवलेली आहे आतमध्ये आणि शिलाई आपल्याला इथून घेऊन ते पूर्ण चौरसावरती इथपर्यंत शिलाई मारायची आहे, परंतु इथे थोडीशी जागा ओपन ठेवायची आहे आपल्याला। तर मी पहिली ही शिलाई मारून दाखवते तुम्हाला। हे पहा, इथे शिलाई मारायची आहे। शिलाई मारताना इथे पहिली लॉकिंग शिलाई मारायची आहे। ते थोडंसं पुढे येऊन आपला कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि पूर्ण चौरसाला तिथे शिलाई मारायची आहे। इथे पण एक लॉकिंग शिलाई मारायची आहे। हे पहा, इथे मी थोडंसं ओपन ठेवलेलं आहे कारण की मला हे पलटी करायचं आहे म्हणून। आता मी हे जे एक्स्ट्रा कापड आहे थोडंसं वरती जे आहे ते मी कटिंग करून घेते। ते छोटासा कट मारते आहे जेणेकरून तिथे जाडसर होऊ नये। आता हे पहा, ही जी आपण ओपन जागा ठेवलेली आहे ह्याच्यातून आपल्याला हे कापड सरळ करायचं आहे। तर त्याच्या आधी आपण काय करणार आहोत, हा जो कॉर्नर आहे शिलाईचा, ह्याला एक आधी इथे कट मारणार आहोत जेणेकरून तो इझिली आपला आतमध्ये जाईल। त्याच्यानंतर इथे अशा प्रकारे बोट ठेवायचं आहे एक, आणि ह्या साईडून हळूहळू कापड उलट करायचं आहे। हे माझं थोडंसं कमी जागा सुटलेली आहे त्याच्यामुळे पलटी होण्यास थोडं प्रॉब्लेम येत आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी इथली शिलाई काढून घेते जेणेकरून ते इझिली पलटी होईल। आणखीन एक गोष्ट की मी व्हिडिओ बनवताना कुठल्याही प्रकारचं एडिट करत नाही व्हिडिओ। मी जसे व्हिडिओ बनवते तसेच व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करते आहे, कारण की तुम्हालाही कळावं की व्हिडिओ बनवण्यामागे किती वेळ जातो आणि कुठल्या डिफिकल्टीज येतात, हे सगळं तुम्हाला कळावं ह्याच्यासाठी मी कुठल्याही प्रकारे व्हिडिओ एडिट करत नाही। तर मी शिलाई थोडीशी खोलून घेतलेली आहे आणि मी आता इथून कपडा पलटी करून घेते। हे पहा, अशा प्रकारे मी हा कपडा पूर्ण पलटी करून घेणार आहे। आपला पलटी करताना सुद्धा हे खूप डिफिकल्टीज येतात ह्याच्यामध्ये। तुम्ही पाहू शकता किती डिफिकल्टीज येत आहेत ह्याच्यात। पलटी करून मी पलटी कुठपर्यंत करणार आहे तर ह्या कॉर्नरपर्यंत मी पलटी करणार आहे। ह्या कॉर्नरपर्यंत मी पलटी करून वरचा कॉर्नर इथपर्यंत घेतला आहे आणि हा जो पलटी केलेला कपडा आहे तो प्रॉपर आधीच सेट करून घ्यायचा आहे बाहेर काढून।
आणि आधी हा कपडा जो आहे पलटी करून घेतलेला तो प्रॉपर सेट करते. हे पहा, अशा प्रकारे हा कपडा सेट करून घ्यायचा आहे. आणि आपला जो पहिला कॉर्नर होता ह्या कॉर्नरपर्यंत कपडा पलटी करून इथपर्यंत आणायचा आहे. पलटी करून झाल्यानंतर परत इथून त्या आपली शिलाई जिथपर्यंत ओपन आहे तिथपर्यंत परत आपल्याला एक शिलाई मारायची आहे. मी ही शिलाई मारून दाखवते तुम्हाला. ह्या कॉर्नरपासून घेऊन ते ह्या कॉर्नरपर्यंत परत एक शिलाई मारायची आहे. लॉकिंग शिलाई देऊन शिलाई मारायची आहे. आता इथे परत थोडंसं मी एक्स्ट्रावाला कापड जे आहे ते मी कट करून घेते जेणेकरून इझिली पलटी होईल. आणि हे नॉर्मल पलटी करायचं आहे. हे पहा, हे अशा प्रकारे पलटी करायचं आहे. खूप फिनिशिंगमध्ये हे नॉट रेडी होते आपले. नॉटचे लटकन खूप फिनिशिंगमध्ये येतात. कुठल्याही प्रकारे शिलाई दिसत नाही, बाहेर शिलाई दिसत नाही, बाहेरच्या साईडूनही दिसत नाही, आतल्या साईडूनही दिसत नाही. थोडासा टाईम जातो ह्याच्यामागे, परंतु फिनिशिंग खूप छान येते आणि कस्टमरला आवडतं सुद्धा. त्याच्यामुळे आपण थोडीशी मेहनत घेतली तर कस्टमर्सला आवडतात आपण ब्लाऊज शिवलेले, किंवा आपण जी फिनिशिंग देतो ती कस्टमर्सला आवडते. त्याच्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.